श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सकाळ सकाळी सर्व काम आवरलं. ध्रुवाला आणायला मी खाली गेले तर त्यांची चालली होती मस्ती आणि आई पण आलेली होती खाली. तर नंतर मी ध्रुवाला आंघोळ घालून झोपवलं आणि गेले होते. मला कपडा आणायचा होता तर त्यासाठी तुम्हाला वरी नंबर दिला होता मी. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर कोणता कपडा पाहिजे असेल तर मी फोटो टाकेल. तर तिथं असे मस्तपैकी लटकनसुद्धा होते, छोटे मोठे साईज होते त्याच्यामध्ये. तिथून आले. एक साडी पिको फॉल करायची होती अर्जंटमध्ये, तेवढी करून दिली. दुर्वा तोपर्यंत खाली खेळत होती. तर आमच्या इथं चालू आहे रस्त्याचं काम, तर सर्वजण रस्त्याचं काम बघत होते आणि दुर्वा पण बघत होती. नंतर दुर्वाला घरात आणलं. दुर्वाच्या आत्याने आणून दिलं होतं तिला राजगिराचा लाडू खाण्यासाठी. तर मी तिची थोडीशी मजा घेत होती, तिला देतच नव्हते. नंतर ते दिल्यावर एवढी खुश झाली होती आणि एवढी क्यूट स्माईल देत होती, बघू शकता तुम्ही. तर दुर्वाची माझी मस्ती चालू होती. तितक्यात आईने कापलं होतं टरबूज, तर तिला टरबूज दिलं होतं मी तिच्या चोखणीमध्ये टाकून. तर ती मस्तपैकी एन्जॉय करत होती. नंतर दुर्वा झोपली ना. आणखीन एक साडी राहिली होती, तेवढी साडी कंप्लीट करून घेतली. आणखीन 3 साड्या होत्या पण त्याचे दोरेच नव्हते. नंतर दोरे मामाने आणून दिले. नंतर एवढा पसारा काढून ठेवता की त्याचे सर्व पीस काढले होते आणि सर्व पसारा झाला होता. 3 साड्या नंतर पिको फॉल करून घेतल्या. आणि दुर्वा आमची मॅडम पलीकडच्या घरात टाकलेली, अलीकडच्या घरात आली होती. तिथं अंगणवाडीत जो खाऊ भेटलाय का ते त्याच्यासोबत नंतर ती खेळत बसली. चला लोक सबस्क्राईब करा. आता ती रांगायला लागली आहे. रात्री आमची आजीबाई बघत होत्या कॅलेंडर. तर दुर्वा म्हणते तिथून तू नको बघू, मी बघून दिले तुला तारीख, असं त्यांचं चालू होतं. तर ह्या रात्री 10 वाजेपर्यंत ह्या 2 साड्या कंप्लीट